आणि मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी न्हावा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूचं लोकार्पण केलं जाईल। यावरून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मनश्री पाठक हिनं। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि आज मुंबईतल्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं ते उद्घाटन सुद्धा करतात। सध्या आपण आहोत अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा पुलाजवळ आणि हा अटल सेतू आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईकरांसाठी खुला होणार आहे। आज या अटल सेतूचं उद्घाटन आहे। मुंबई, नवी मुंबई ते रायगड असा थेट 3 शहरांना जोडणारा हा अटल सेतू महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने मुंबईच्या विकासातला सर्वात मोठा दुवा ठरणार आहे। या अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई यांमधलं अंतर तर कमी होईलच, मात्र रायगड, पनवेल, उरण या परिसरातली दळणवळण सुविधा ही आणखी सोपी होईल। कमी वेळात मुंबई गाठता येणार आहे। त्याच्यामुळे अर्थातच मुंबई आणि आजूबाजूच्या सगळ्या शहरांचा आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकास याला हातभार लागणार आहे। त्याच्यामुळे या अटल सेतूचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते। सध्या जय्यत तयारी सुरू आहे। खाली जर आपण बघितलं या पुलाच्या तर मोठं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं सुरक्षा व्यवस्था ही सुद्धा चोख ठेवण्यात आलेली आहे। इथे आपण बघतोय की पोलिसांची परेड सुद्धा सुरू आहे। पोलिसांच्या डिप्लॉयमेंट्स या वेगवेगळ्या ठिकाणी केल्या जात आहेत, कारण मुंबईच्या दिशेने येणारी सगळी दळणवळणाची यंत्रणा ही आता वेगवेगळ्या रस्त्याने वळवण्यात येते आहे। ईस्टर्न फ्रीवे असेल किंवा आजूबाजूचे रस्ते असतील यावरती पोलिसांची सुरक्षा ही कडक ठेवण्यात आलेली आहे। जर या अटल सेतूच्या पुलाकडे आपण एकवार नजर टाकली तर या पुलाकडे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण केल्याचं बघायला मिळतंय। या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि सोबतच अजित पवार गटाकडून या ठिकाणी घड्याळ चिन्ह असलेला राष्ट्रवादीचा सुद्धा झेंडा आपल्याला फडकताना बघायला मिळतो आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशा तिन्ही पक्षांचे झेंडे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला सज्ज झालेले आहेत। कॅमेरामन गजाननसह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।